संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश दिसून येत आहे व तसेच मुंबईत देखील पाहायला मिळालेला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईत अनेक भागात आज वाल्मिक कराड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली। वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे। भर चौकात वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे। वाल्मिक कराड हे कोणाच्या जीवावर सर्व करायचे याचं प्रकरण बाहेर पडेल। वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी प्रयत्न भरपूर करण्यात आले, मात्र आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। खरं तर धनंजय मुंडे यांना आरोपी करार केले पाहिजे अशी मागणी कांदिवली येथील नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी केली। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी दुर्दैवी हत्या कोणी केली नाही। ज्याप्रमाणे वाल्मिक कराडने देशमुख कुटुंबाला जे सरपंच आहे त्याची निर्गुणपणे हत्या करून त्यांच्यावर ज्यावेळेस त्यांनी पाणी मागितलं त्याच्यावरती त्यांनी सर्वांनी लघु शंका केली आणि अशा प्रकारे त्याच्या शरीराच्या एक एक भागाला अक्षरशः निर्गुणपणे त्याची हत्या केली। आणि धनंजय मुंडे अशा माणसाला पाळतोय आज। खरोखर आपल्याला त्या माणसाला भर चौकामध्ये वाल्मिक कराडला फाशी द्यायला पाहिजे अशी आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि आमच्या माता बहिणीची मागणी आहे। ज्या प्रकारे धनंजय मुंडेंचा जवळचा मानलं जातात, मात्र त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न दिसून येतात का? खरोखर अक्षरशः आपल्याला माहित आहे पूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मुंडे साहेबांनी त्याला पाळलं होतं, त्याचा पैशाचा व्यवहार, त्याचा जमिनीचा व्यवहार, त्याचे 2 नंबरचे प्रकार सगळा हा वाल्मिक कराड पाहत होता। आणि आता पूर्ण यावेळी मुंडे साहेबांना माहित असताना देखील त्याला पाठीशी घालून पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला। तरी पण आज मुंबई पोलीस, पूर्ण महाराष्ट्र पोलीस, CID CBI यांनी खरोखर न्याय देऊन देशमुख कुटुंबाला आज न्याय दिलाय आणि त्यासाठी त्याला फाशी द्यावं अशा पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या आमच्या कांदिवली वासियांची मागणी आहे। काय सांगाल ह्याच्या पूर्ण हत्येच्या मागे सूत्रधार कोण होता असं देखील सांगण्यात येतं? काय ही राजकीय लोकच आहे ना या सूत्राच्या मागे होती। 2 नंबरचे यांचे प्रकार होते, रेतीचा व्यवसाय असू दे, जमिनीचा व्यवसाय असू दे, त्याच्यातून ही हत्या घडली। आणि बीड जिल्ह्यामध्ये देशमुख कुटुंबाला खरोखर आज ते 2 महिन्यापासून रोडवर बसलेलं कुटुंब आहे आणि त्याला न्याय मिळण्यासाठी त्या लोकांनी जो संघर्ष केला आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला, त्यामुळे आज मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला। आणि राजीनामा नाही, त्यांची आमदारकी रद्द करावी आणि खरोखर त्यांना ते शिक्षास पात्र गुन्हेगार ठरवावे ही देखील आमची मागणी आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।